पंढरीनाथ भगवान की जय। फुलांडेश्वर भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। वलांडेश्वर भगवान की जय। सदाशिवा समारंभा श्री शंकराचार्य मध्यमा, अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा। श्री शंकरं शंकराचार्यं, श्री शंकरं शंकराचार्यं केशवाबादरायणं, केशवाबादरायणं सूत्रभाष्ये कृते वन्दे, सूत्रभाष्ये कृते वन्दे भगवन्ते पुनः पुनः, भगवन्ते पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति, ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने, मूर्तिभेद विभागिने। ओम दव्याप्तदेहायं, ओम दव्याप्तदेहायं भगवन्ते पुनः पुनः, भगवन्ते पुनः पुनः। मंगल नाम तुम्हारा प्रभो, जो गावे मंगल होत सदा। अमंगल हरि कृपा तुम्हारी, जो चाहे दिल को धोत सदा। तुम याद अनाद सुमंगल हो, हर रूप तुम्हारा निराय महेश। टुकड़िया कहे जो भजता तुमको, नित्य पावत मंगल निर्भय है। गोपाल कृष्ण भगवान की जय। फलांडेश्वर भगवान की जय। 8व्या स्कंदाला प्रारंभ आहे. 6 दिवस बरे आनंदाचे आनंदमय भगवंताच्या कृपेने गेले आणि हा जो लाभ मिळतो, ही भक्तिरस सेवन, अमृतरस सेवन करण्याचा जो फायदा मिळतो, याला संत सांगतात भाग्यवंता घरी भजन पूजा. पूर्वीचे पुण्य होतं. या जंगलामध्ये मंगल करणारे असे आमचे हरिभक्त पारायण नारायण महाराज यांच्या कृपेनं आणि भगवंत वलांडेश्वर बाबाच्या कृपेनं हे एवढं मोठं साध्य झालं. म्हणून संत म्हणतात, संत मिलन पूजा येतच मायाभिमान, आणि एक एक पावागे धरतो कोटी यज्ञ समान. तर आता 7व्या स्कंदापर्यंत अनेक कथा झाल्या आणि अनेक कथा सुखमुनीच्या मुखाने राजा परीक्षितीनं ऐकलं. पण आता ही शेवटची कथा आहे. या कथेमध्ये, या स्कंदामध्ये जो विषय निघाल ते सुखमुनी राजा परीक्षितीला सांगणार आणि ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः. भगवान सुखदेवाकडून स्वयंभू मनुष्याच्या वंश विस्ताराची कथा केल्यावर स्वाभाविकपणे राजा परीक्षितीच्या मनात इतर
मनुष्याच्या संदर्भात अधिक एवढं मोठं सांगितलं. त्यानंतर बी पुन्हा भगवान तर आनंदित झालेच, पण राजा परिस्थितीचे मनाची स्थिती शांत झाली नाही. कारण अजून इच्छा होती की बा काय विचारायचं, काय सांगायचं आणि ऋषीकडून काय ऐकून घ्यायचं. म्हणून राजा परिस्थिती तयार झाले. जिज्ञासू श्रोता आणि जिज्ञासू वक्ता असल्यामुळे विविध विषयांच्या निवेदनावर नेहमी दुदुत्त करीत असतो. यास राजा आणि सुखमुनी ही दोघेही अपवाद नव्हते. कारण एखादी सांगणारा चांगला असला आणि सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा तुमच्यासारखे महान असे श्रवण भक्ती करणारे असले ना, तर ती भगवंताला त्याची कळकळ असती आणि जशी जशी इच्छा असते मनात तसे तसे विषय सांगणारा वक्ता सांगू शकतो. म्हणून काय राजाची ती जिज्ञासू पूर्ण करण्यासाठी सुखमुनीने या संदर्भात जी माहिती राजा दिली ती अशी की हे पुढे ऐका. आणि जी मनात इच्छा होती राजाच्या परिस्थितीच्या, काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं, कोणती गोष्ट विचारायची न विचारायची, आणि ती पूर्ण होण्यासाठी राजा पुढे सरसावले. म्हणून सुखमुनी सांगतं, हे राजन, या कल्पांता एकूण 6 मन्वंतरे झाली. पहिल्या मन्वंतरात देवाची उत्पत्ती झाली आहे. आणि राजा या विषयामध्ये 6 वस्तू निर्माण झाल्या. 6 कोणत्या? मन्वंतर म्हणजे 6 वस्तू निर्माण झाल्या. आणि त्या 6 वस्तूमध्ये पहिली देवाची उत्पत्ती झाली. पहिल्या नंबरला देवाची उत्पत्ती झाली. ती कशी झाली आता सुखमुनी सांगतात. स्वयंभू मनूची कन्या आकृती हिच्यापासून धर्माचा उपदेश करण्यासाठी यज्ञ पुरुषाचा अवतार झालेला आहे. आणि देवहातीपासून कपूल महामुनीचा अवतार झालेला आहे. त्याने सांगितलं स्वयंभू नावाची एक कन्या होती महान ऋषीची. त्या कन्येपासून सर्व धर्माची उत्पत्ती झाली. त्या मुलीपासून, त्या कन्यापासून या धर्माची आणि धर्माला उपदेश करण्याची उत्पत्ती झाली. आणि मग तो यज्ञ पुरुषाचा अवतार झाला. आणि देवहाती एक कपिल, देवहाती एक तशी कन्या होती. ती देवाची कन्या, पण तिच्यापासून कपिल महामुनी असे जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर त्याचा अवतार झाल्याच्या नंतर त्या कपिल मुनीपासून ज्ञानाची प्राप्ती झाली. दुसरा जो मनु स्वयंभीविष नावाचा हा झाला. तिसरा मनु झाला तो उत्तम. चौथा मनु झाला तो तामस नावाचा. आणि मन्वंतर हा हरिमेधा ऋषी त्यांच्या पत्नी हरणी ह्याने जो पुत्र झाला तो भगवंताचा श्रीहरी अवतार. त्याने अवतार कार्य सांगितले. 6 विषय सांगितले होते. 6 विषयामध्ये त्याने सांगितलं चौथं, 3 तर सांगून दिले, पण चौथा तो तामस नावाचा ऋषी जन्माला आला. आणि या मन्वंतरानंतर हरिमेधा ऋषी, त्या ऋषीच्या पत्नी हिरणी नावाची होती. या पत्नीचा जो पुत्र झाला तो त्या भगवंताचा श्रीहरी अवतार आहे. आणि असे अनेक अवतार सांगितले. कोणी सांगितले? मुनीने सांगितलं. आणि राजे परीक्षेची ऐकत आहे. हरी हे त्या महाविष्णूचे रूप आहे. राजन देव हा सर्वाचा कैवारी आहे. त्याला आपले सर्व भक्त सारखेच आवडतात. हा भगवान विष्णूचा अवतार आहे. श्रीहरी विष्णू आहे. आणि त्या भगवंताची अशी ख्याती आहे की त्याला सर्व काही जगातील भक्त जे आहे ते आवडतात. पण मनुष्य सर्वही भगवंताला आवडतात. हे मी तुला मागे सांगितलेच आहे. त्यानुसार या हरी अवतारात देवानी दानव मानव किंवा देवतेचे फक्त कैवार घेतलेला आहे. आणि पूर्वीपासून कथा चालू आहे. देवावतार कशासाठी? तर भक्त कशासाठी आहे? जगाच्या कल्याणासाठी आहे. भक्ताचे रक्षण करण्यासाठी आहे. दुष्टाचा संहार करण्यासाठी श्रीहरीने अवतार घेतलेला आहे. म्हणून सुखमुनी राजा परिस्थितीला सांगतात.
त्याला मरणाच्या दाढेतून वाचविला. त्यानुसार या हरी अवतार देव दानव मानव किंवा देवमय पहिले घेतलाय असे तरी चक्र एका प्राणाचा उद्धार केलेला आहे. त्या मरणाच्या दाढेतून वाचविला आहे. हे सर्व प्रभूनं तर जगाला तारलंय, पण पुन्हा त्यानं एका प्राण्याचा उद्धार केला. आता तो कोणता प्राणी आहे आपल्याला ऐकायला मिळेल. त्या प्राण्याला मरणाच्या दाढेतून त्या भगवंतानं जीव म्हणजे एक गजराज होता. तो प्राणी कोणता? गजराज. गजराज म्हणजे हत्ती. त्या हत्तीचा प्राण भगवंतानं वाचविलेला आहे. सुखमुनीचे ते निवेदन ऐकले आणि एकदम काहीसे आठवून राधाने विचारले, महाराज हा गजराज म्हणजे तो ज्या गजेंद्र सही हरीने मोक्ष दिला आणि तो गजेंद्र मोक्षाची कथा झाली होईना. तसं जर असेल तर गुरुदेवा ती सर्वाणी कथा आपल्याला रसाळवाणीतून ऐकण्याची मला इच्छा आहे. आणि तो गजराज याला गजेंद्र भगवंतानं मागत त्या गजेंद्राला मोक्षाला पाठवलं आणि मग ती जर गजेंद्राची कथा असेल तर माझी इच्छा आहे. कोण म्हणतात? राजे परीक्षिती म्हणतात आणि सांगितलं बामा स्वामी ती कथा मला ऐकण्याची गरज आहे. तस तेव्हा सुखदेव सांगू लागले, हे क्षीरसागराच्या परिसरात एक त्रिकुट नावाचा विशाल पर्वत आहे. मग ती सुरुवात केली कथा सांगण्याची आणि मुनीने सांगितलं, राजन एक त्रिकुट पर्वताच्या शिखरावर एक क्षीरसागराच्या काठावर, क्षीरसागर म्हणजे समुद्राच्या काठावर एक त्रिकुट नावाचा पर्वत, मोठा असा विशाल पर्वत आहे आणि 10 सहस्त्र योजने उंच असलेला हा पर्वत राजन नानाविधी विशाल वृक्ष पुष्पा वेली वनौषधिया पूर्ण भरलेला आहे. आणि हा पर्वत कसा आहे? 10,000 कोस उंच आहे. 10 सहस्त्र म्हणजे 10,000 कोस उंच पाड आहे. आणि त्या पाडामध्ये सर्व काही, सर्व म्हणजे झाड पाड सर्व, आणि त्याच्यामध्ये जीवन जलजीवाचा उद्धार व्हावा अशा काही वल्ल्याच्या वेली आहेत असं सुखमुनीने सांगितलं. त्या पर्वताच्या रम्य परिसरात अनेक सुंदर सुंदर जलाशय आहे. यांनी परिपूर्ण असा भरलेला आहे. त्या पर्वताच्या चरणाशी क्षीरसागराच्या लाटा खेळत आहे. आणि त्या पर्वतावर उंच पर्वतावर पण असे कुंभ, कुंभ म्हणजे बारवे, असे चांगले चांगले शुद्ध असे बारवे आहे. आणि त्या पर्वताच्या कड्याला खालच्या पायथ्याला आणि त्या समुद्राच्या लाटा आदळतात. आणि त्या विशाल पर्वतावर वरुणाचे एक ऋतुमान नावाचा एक उद्यान होता. आणि तिथं असं कसं परिसर आहे तसं त्या पर्वतावर वरुण नावाचा एक ऋतू, आपण म्हणतो ना कोणता ऋतू? हा श्रावण मास आहे किंवा वसंत ऋतू उन्हाळ्यामध्ये येतो. तसा त्या पर्वतावर वरुण नावाचा एक ऋतू होता. आणि त्या ऋतूचं उद्यान पण असं रपाड मैदान होतं. उद्यान, त्या उद्यानात नेहमी स्वर्गलोकाच्या अप्सरा क्रीडा करण्यासाठी येत होत्या. आणि याच्या परिसरामध्ये जंगलमय परिसरामध्ये नारायण महाराजांनी कसं जंगलामध्ये मंगल केलं, साधू संत भक्त अनेक लोकांना प्रवेश मिळतो, तसं त्या उद्यानामध्ये कोण येत होतं? त्या उद्यानामध्ये स्वर्गीय लोकीच्या अप्सरा रंभा उर्वशी तिलोत्तमा अशा दासा येत होत्या आणि क्रीडा करण्यासाठी येत होत्या. त्या उद्यानात एक भले मोठे असे सरोवर होते. शीतल जलाने कोठा कोट भरलेला तो सरोवरात स्नान करण्यासाठी अनेक जीव येत होते. आणि त्या उद्यानामध्ये, उद्यान म्हणजे रफाड मैदान, अशा मैदानामध्ये एक मोठा सरोवर होता. सरोवर तलाव किंवा वीर धरा किंवा एखादा बारवा धरा.
असे अनेक तिथे त्या ठिकाणी. म्हणून त्या सरोवरात त्या बारव्यात आंघोळ स्नान करण्यासाठी स्वर्गीच्या परी देवता लोक सर्व लोक येत होते. एकदा असे झाले की तिथे मनमुराद स्नानाचा आनंद घेत असताना आणि सुखावत असताना काय झालं. एकदा असे झाले की गजराज आपल्यासोबत काही हातीची कळप घेऊन त्या सरोवरात स्नानासाठी आले. हे स्वर्गीचे दाशा स्वर्गीचे देवलोक त्या सरोवरात स्नान करत असताना त्या उद्यानात खेळ करत असताना आणि मग तिथं गजराज म्हणजे हत्ती हत्ती आला आणि हत्तीने काय केलं आपल्या सोबत आपला कळपच जसे आपण कुठेतरी कीर्तनाला भजनाला सर्व मिळून जातो ना तसं त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी त्या सरोवरावर त्या हत्तीनं आपलं पूर्ण कुटुंबासोबत घेतलं किंवा संगडीसोबत घेतले आणि आले. त्या विशाल सरोवरात उतरून सर्वजण त्या शीतल पाण्यामध्ये स्नानाचा आनंद घेत असताना अचानकपणे त्या सरोवरातून लपून बसलेला एक मकराने येऊन त्या गजेंद्राच्या पायास असे घट्ट पकडले. आनंद घेत असताना आंघोळ करत असताना स्नान करत असताना काय झालं. त्या हातीला शेळ्या कशा कडीला गुडघे टेकलं पाणी पितात किंवा ढोरं काही काही गाई गुडघे टेकून पाणी पितात. पण त्या हातीला तसं गुडघे टेकून पाणी पिता येत नव्हतं. मग त्यानं काय केलं खणा 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 गुडघ्याच्या वर पाणी येई त्या पाण्यात गेला. पंढरनाथ भगवान की जय. बोलून घ्या मग काय बोलायचं काम पडत नाही. तर विषय कसा आहे आपला खणा खणा त्याला डुकून पाणी पित नाही तोंड टेकून पाणी पिता येत नाही म्हणून गुडघ्याच्या पाण्यामध्ये तो गेला. गेल्यानंतर ते काय होतं त्या पाण्यामध्ये काय होतं साधू संत लोक सांगतात ना 8 पाय आणि आडवा चाल कसं चाले आडवा चाल सरळ पाणी पप्पू सरळ पाणी नीट चालतात. त्याचं काय भाग्य असायला असं की त्यांनी आडवा चालायचा. तो आडवा चालणारा माणूस मध्ये लपलेला होता गजेंद्र आणि मकर. मकर म्हणजे खेकडा. तो मध्ये लपलेला लपून बसलेला होता. बसल्याच्या नंतर त्यानं काय केलं येऊन गजेंद्रच्या पायाला पक्की मिठी मारली. मग आल्यावर त्यानं काय केलं त्या हातीच्या पायाला असं घट धरून गट आपण कशी मिठी मारतो तसं त्यानं मिठी मारून पकडून ठेवलं. मग तो मकर त्या गजा असा हळूहळू त्या सरोवराच्या खोल खोल पाण्यात ओढून नेऊ लागला. हातीपेक्षा जर जास्त ताकद झाली मग तो आडवा चालणारा खेकडा केवढा असेल त्याचं काही अंतपार आहे का. हातीचं वजन किती त्याचा अंतपार नाहीत. मग हे त्याला ओढून कुठं नेऊ लागला खोल खोल पाण्यात नेऊ लागला कमरा इतक्या पाण्यात नेऊ लागला. खरं त्या गजेंद्राने आपली शक्ती पणास लावून आपला मकराच्या तोंडात त्यांच्या अडकलेला पाय सोडण्यास घेण्यासाठी प्रयत्न केले पण ते त्यास काही ते कामात येस आले नाही. हे एवढा मोठा हत्ती यालाही पूर्ण ताकदपणा लावला आणि त्या गजेंद्राच्या त्या मकराच्या डास असतील डास पक्का असं धरणं बोटाला कुठेतरी ते खाणाऱ्याला धरणार माहिती आपल्याला काय माहिती. मगरमच्छ त्याला माहिती त्या डाशीनं ते पाय सुटल्या जात नाही. मग ती डासच केवढी असेल. हातीचे पाय त्यानं दाबून धरलं म्हणलं त्याचा अंतपार नाही. यानं गण ताकद लावली. हातीत काय साधी ताकद असेल का पण एक पाय सुटला गेला नाही. जीव घेणे ओढत ओढत जीव घेणे ओढताना सुरू झाली आणि तो विशाल मकर हातीला खोल खोल पाण्यात ओढून नेत होता. यानं झटपट केली पण ते जमलं नाही. तसं हे माग ओढू लागला आणि तो खोल खोल पाण्यात पुढं कारण ते सर्व कुठं होतं काय होतं आपल्याला माहीत झालं. माग खोल पाण्यात ओढत असताना
असे झाले की त्या सोडवणुकीची तो प्रचंड देहाचा हाती मात्र थकून थकून गेला, निष्फळ शक्ती झाली. हैराण झाला, त्याला ते जमाने झालं, तो हाती एवढा मोठा थकला. तर मग हत्ती त्या मकराला पाण्याच्या बाहेर येऊ देईना. त्याबरोबर त्या गजरादास लक्षात आले की आता याला ईश्वर शिवाय अन्य कोणी आपल्याला याच्या मिठीतून सोडविणार नाही. त्या हातीच्या लक्षात आलं. गजराजाच्या लक्षात आलं की आता इथं कोण नाही. काय काय लोक म्हणतात ना, देरी वेळ आली ती मला का कमी सोय रे का, मेवणे लय मोठेच ना नोकरीले, नाही तर तशा नाही थांबले मग सासरे लय मोठे. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, सोयरे धायरे संपत्तीचे लोक. काय म्हणतात, निजानीचा एक पांडुरंगा. शेवट म्हणतात, हाय कोण आहे, बायको आहे, पोर आहे, मेवणे आहेत, मामे आहेत, काके आहेत. तसं नाही, सोडविना बंधू पाटाची या बहीण, शेजाची कामिना दूर राहे. ज्याच्या अपेक्षावर बसलो आपण, जी अर्धांगनी म्हणतात. कोण नाही भाऊ, अकेला जगत में फिर भी अकेले जाओगे, नहीं संग कोई आएगा ये तन भी नहीं ले जाओगे. है 4 दिन की जिंदगी फिर छोड़ सबको जाएगा. संत कहे मत भूलना वो राम पार लंगाएगा. हे कोणाला कळलं, त्या गजेंद्राला कळलं, हातीला कळलं की आता याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, कोणी येणार नाही. म्हणून तेव्हा त्याने अंतरस्वरात श्रीहरीला हाक मारली. तो त्यांचे स्वस्तन करू लागला. त्याची करुणा स्वरात विनवणी करू लागला की हे दीनदयाळा, हे प्राणरक्षण प्राणीमात्राचा महापिता तू जायस. कोमलवाणी, कोमलवाणीला कोमल स्वरामध्ये सांगितलं, तूच सका बहीण भाई, दोस्त बिरादरे बाप आई. प्रभू तुझ्या शिवाय दुसरा कोण नाही. आता यावं लागतं, दिनाचा दयाळ आहेस, तुला यावं लागतं. आणि सर्व प्राणी मात्राचा तू कोण आहेस, पिता आहेस, पिता जन्मदाता आहेस, बाप आहेस. म्हणून तुला हाक मारली, विनंती केली. तू सर्वत्र तारता आहेस, तू निज भक्ताचे संकट काळी धावत येऊन रक्षण करणार आहेस. हे श्री हरी, या मकरूपी काळाने मला पकडले आहे, त्यात मी सर्व प्राण्याचाही तुम्ही रक्षण करण्यासाठी केलेले आहेत, म्हणून माझे सारे प्रयत्न निष्फळ गेले आहेत. हे प्रभू, संकटकाळी तुम्ही पशु असो, पक्षी असो, पापी असो, दोषी असो, कोणी असो, पण काय केलं, तुम्ही त्याची सुटका केली. म्हणून आता मागे पुढे कोण नाही, तुम्हाला यावं लागतं. करुणानिधी हाक मारली. कोणी हाक मारली, त्या गजराजाने त्या हातीने हाक मारली. बल सामर्थ्याने मनशक्ती कमी कमी होत चालली होती. आता मला तुमच्या सोयी वाचणारा अन्य कोणाचा आधार दिसेना. माझी शक्ती, माझं बल हे कमी कमी होत चाललं आणि तुमच्या सोयी मला दुसरा कोणी सोडणार नाही. म्हणून हे भगवंता, माझी अत्र हा ऐकून धावते व मला मकराच्या मिठीतून, काळाच्या तावडीतून माझी सुटका कर. प्रभू आता शेवट, म्हणून काळाच्या दबल्यातून, काळाच्या संकटातून मला माझी सुटका कर, माझे रक्षण कर. आता या कठीण आणि अंतसमयी एकाच एकदा तुम्ही मला याच्या मिठीतून माझे रक्षण करावे, म्हणून तुमच्या विनयी माझी करुणा कोणी ऐकणार नाही. दुसरा कोणी ऐकणार नाही. बाप नाही, आई नाही, भाऊ नाही, गणगोत नाही, कोणीच तुमच्या शिवाय रक्षण करणारा कोणी नाही. कृपाळू आहात, अनंत नाथ आहात, जिनांचा रक्षक आहात.
आजवर तुमच्या भक्ती तुम्ही भक्ताच्या हाकेला धावून झालेल्या त्या रक्षणाने केलेल्या अनेक दाखले पोथ्या पुराणात जात आहे. मी एकट्यावर मुखानं काय वर्णन करू. प्रभू तुम्ही कोणाकोणाचे रक्षण केले हे कुठं आहे. 4 वेद 40 शास्त्र 18 पुराण आणि शेवटला ही मद भागवत, ही भागवत कथा याच्यामध्ये पण आहे. मी माझ्या एकट्या या चमड्याच्या तोंडाने काय वर्णन करू शकतो. हे नारायणा आता आम्हाला त्या तुमच्या भक्त रक्षकाचा ब्रिदाचा प्रत्येक असे अनेक दाखले आहेत. म्हणून माझी सुटका करा, माझे रक्षण करा. हे श्री हरी तुम्हाला मी अनन्य शरणागत आहे. अनन्य भाव काय म्हणला. अनन्य भाव संत म्हणतात ना, सेवा कशाने करा, तनाने मनाने आणि धनाने. आणि इथे महाराज परेशान झाले, धनाने करा म्हणते. हा संत म्हणतात धनाने करा आणि काय परेशान झाले, 500 रुपये द्यायसाठी मागं पुढे माग. जिथं 20 पोते स्वामीन होणार होती महाराज 5-5 पोते नाही झाली. तिचं काऊन नाही सांगितलं तू असं का केलं म्हणून. आता म्हणते लईच वानेर आले. काऊन आले वानेर, काऊन आले डुकर, काऊन आले रोही, काऊन आले. देवाला दान करायचं ते देवाचं ना, आपलं काय बापाचं आहे का. तर देवाचं त्याच्यातून दान करायचं मला वाकडं तोंड करता. मग 200 नाही पहिले नव्हता, आता 200 वानराचा खांडे. अरे त्याने सोडलं ना, कोणी सोडलं. आणि त्यातल्या त्यात काय झालं, माझ्या माता मावल्या ते शिंद कुठून गेलं मला आला 7,500 हजार का दिले तर लईच फुगल्या ना. हा कोणालाच काही समजा. दुसऱ्या जाऊ द्या पण मालकाला काही समजा. चल बस मग तू मुकट्या तो काय नाही केलं. 7,500 म्हणून ध्यान करा. लाडक्या बहिणी तुम्ही झाल्या पण लाडक्या मेवण्याची माती केली ना त्यानं. कापसाला भाव नाही, कुठे तुमच्या स्वामिनाला भाव नाही, काय नाही, लाडका भाव. पण लाडका मेवणा हा जन्माचा पती आहे तुमचा विचार करा ना. झाला आता कोणी कोणी तोंडाकडे पाहायला लागलं. तिचे आले बाई माझे नाही आले. रोज बोंबलं जाते तिथे कुठं तळणी बँकेला. पासबुक त्या मॅनेजरकडे कमवून ठेवलं का तुम्ही तिथे. हे काढा मनातलं. पती हा परमेश्वर आहे. ते 7,500 रुपये आलं म्हणून तुम्ही एवढा कशाला फुकता. टीका करण्याचं माझं काही धर्म नाही. पण जरा विचार करा. आपल्या सर्व माती केली हिच्यासाठी केली, त्यांच्यासाठी एवढी शिगलाला दाखवली. हा झाले पुन्हा मंत्री. आता जाण विचारायला त्याला ते तुम्हाला बोलतो का पुढे. बोलण्याला तयार नाही. पती हा परमेश्वर आहे म्हणून सांगतात भगवंताशिवाय दुसरा कोणी संकटकाळी नाही. माझी सुटका कर म्हणून रक्षण कर. हे श्री हरी मी तुला अनन्य भावे शरणागत आहे. भयानक विनंती केली त्या गजराजानी. त्या हाताने कोणाची, परमेश्वराची. तेव्हा ते भगवंत माहिती आहे तुम्हाला सर्वांना देणी आहात. माता मावल्या तुम्ही एक कमी नाही. पांडुरंग क्षीरसागरामध्ये जेवत होते. ज्या वेळेस त्या धर्म बहिणी, आपण सख्या बहिणीला मानत नाही पण ती कोण होती, द्रौपदी धर्म बहीण होती. धर्माची बहीण होती, गुरु बहीण होती. ताट होतं रुक्मिणी मातेनं ताट दिलेलं होतं समोर. भगवंताला जेवण्यासाठी ताट समोर दिलेलं होतं. पण ज्यावेळेस कर्णाने जी हाक पोहोचली ईश्वराचा स्वामी 8वा ताट कृष्ण परमात्मानं ते ताट ढकलून दिलं. माता रुक्मिणी म्हणलं काय झालं तुम्हाला, स्वयंपाक खराब झाला का. स्वयंपाक खराब झाला का स्वामी. काही बोलले नाही, चालले नाही. हकासाशे धावून गेले. का गेले. तुम्ही ज्ञानी हात पंडित सांगायची गरज नाही पण विषय निघलं म्हणून सांगायला. ज्या वेळेस भगवंतानं नाटक केलं आणि आपली करंगुळी कापून घेतली थोडस रक्ताची धार चालू लागली. भगवंताले कारण की सत्य भामाचा भाव जास्त होता ना. ती शेवटची पत्नी होती. मी त्या दिवशी सांगून गेलो. शेवटच्या पत्नीवर
मालकाचा प्रेम जास्त असतो. म्हणून एवढ्या मोठ्या पत्न्या होत्या. सत्यभामा होती, रुक्मिणा होती, जांबुवंती होती. यांच्याकडे जास्त लक्ष नव्हतं. लक्ष कोणाकडे होतं? सत्यभामाकडे. मग सत्यभामाचा भाव किती आहे म्हणून भगवंताने ती कणगुळी कापून घेतली आणि रक्ताची धार चालू केली. सत्यभामा गडबडी. नारद स्वामी आले, त्याचा खळच येते. नारद स्वामी म्हणले, ताई भगवंताचं बोट कापलं गेलं, मग काय करायचं? थोडस चिरकुट द्या ना. लागन तेवढे कपडे होते घरात, दोरी टांगलेले. सत्यभामानं जावा, त्या कपड्याला हात लावा तर ते कपडा पित्तांबरच व्हायचा. कपडा काय व्हायचा? पित्तांबरच व्हायचा. हिंमत होत नाही. जगाचा जगपोशिंदा मालक, स्वतःचा नवरा, आणि त्याच्याकरता पण ते पित्तांबर फाडलं जाईल. एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं. नारदाला द्रुपदीच्या घरी गेला. म्हणले, ताई कृष्ण भगवंताचं बोट कापलं गेलं हो. तिने अंगावर या पृथ्वी तलाच्या किमतीचं रत्नजडी सोहळा होता. कोणाच्या? माते द्रौपदीच्या. त्यानं ते टरकन धरला अंगावरचं. ते कोणा? आणि जेवढा लागल तेवढं फाडून दिलं. ती आठवण कोणाला होती? त्या भगवंताला होती. म्हणून त्याने ते जेवणाचा ताट सरकून दिलं आणि तिथं धावला. दुराचारी दुशासन दुर्योधन हे परेशान होते. कपडे खेचू खेचू असे मोठमोठे पर्वतासारखे ढीक पडले, पण तो गरुड सवार झाल्याच्या नंतर त्यानं बोट सुद्धा उडू दिलं नाही. एवढं भगवंत दयाळू मयाळू आहे. म्हणून प्राण्याला कळालं, जंगलामध्ये वावरणाऱ्या हातीला कळालं की आता भगवंता दुसरं आपल्याला कोणी नाही, म्हणून हाक मारली. भगवान हे गरुड स्वार होऊन त्या गजराच्या रक्षणाकरता तेथे धावत आले आणि श्रीहरीने तसे धावून येत असलेला पाहिले आणि त्यांना मनोमन वंदन करून त्या गजराजाने सरोवरातला एक कमलपुष्प आपल्या सोंडाने तोडून आणि त्या अत्यंत श्रद्धायुक्त भक्तिभावाने श्रीहरी दीक्षक समर्पित केले. जाग्यावर तर धरलेलं होतं, पण बाजूला कमळाचं फूल होतं. त्या तळ्यामध्ये, त्या सरोवरामध्ये कमळाचं फूल होतं आणि तो फूल सोंड लांबून तोडलं आणि भक्तिभावाने, मनभावाने, प्रेमाने, अंतःप्रेमाने, हृदयाने तो फूल भगवंताच्या चरणावर अर्पण केलं. कोणी केलं? प्राण्यांनी. आणि त्याचा संत आले तर जाऊ द्या ना, त्या मुडद्याला घरी बायको भाकर घालत नाही म्हणून इकडे भटकत फिरायला. काय म्हणतात माता मावल्या हो? संत भगवंत पलीकडे, भगवान विष्णू पलीकडे आहे, अलीकडे कोण आहे? संत. आणि ते बी संत एवढे सोपे नाही. कुठेतरी आई वडिलाचा पुण्य असेल, कुठेतरी भाग्य असेल महाराज, तेव्हा ते येतात. आमचा विषय, आमचं वाक्य. काय वाक्य? मिलना कठीण हे संत का. पहिलं तर ते मिळत नाही, म्हणून म्हणलं मिलना कठीण हे संत का, बडे भाग्य से पाते कही. ऐवढाचा पुण्य असेल, गुरुदेवाचा उपकार असेल म्हणून भेट होत. आता तुमची आमची कशी भेट झाली? तुम्ही कमी नाही. पुरुष मंडळी ही भगवंताचा अंश आहे. या माता मावल्या, हे राधा आहे, हे मीराबाई आहे, हे सकुबाई आहे, जनाबाई आहे, यांच्यात कोणत्या कमी? म्हणून कमी लेखाचं नाही. आपण कशाला कमी? म्हणून आपला विषय आहे की संत मिळत नाही. म्हणून सांगितलं मिलना कठीण हे संत का, बड़े भाग्य से पाते कही. घर संयोग से पा गया तो उनकी संगती मिलती नहीं. जर काही भाग्यात असेल भगवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहिलं गुणंदना. म्हणून सांगितलं की बाबा मिळतात, भेट झाली कदाचित, देवयोगाने कृपेने भेट झाली तर काय होतं? कितना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला,
लेकिन वही संत का पुण्य है कि आज तक ये जगना ढाला। मिलना कठिन है संत का बड़े भाग्य से पाते कहीं, गरज संजोग से पा गया तो उनकी संगति मिलती नहीं। कदाचित भेट जर झाली तर संगत दुर्लभ आहे, ज्ञान उत्पन्न करून घेणं दुर्लभ आहे. म्हणून बाबांनो थोडा विचार करा आणि संताला माना. बोलता बोलता शास्त्र 18 पुराण 4 वेद गीतेचा पुरावा आहे. बोध करीत असताना भगवंत कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणले, अर्जुना का म्हणले? अर्जुन म्हणला, भगवान तुम्ही संत 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 का असे मोठे म्हणता? म्हणून उदाहरण सांगितलं. काय सांगितलं? मी असतो सर्वाची ठाई. मी असं नाही की कोणती जागा रिकामी, कोणी असो. संतच काय, मनुष्याच्या हात आलेल्या, माता मावल्याच्या जे हात आलेल्या सर्व ठिकाणी आहे. रोमा रोमामध्ये भरलेलो आहे. पण कुठं राहतो? मी असतो सर्वाची ठाई, लेकिन असतो संताची पायी. इतर देहात आलेल्या माणसाच्या कुठं राहतो? हृदयात राहतो, कुठेही राहतो, कुठे भरलेला असतो. पण जो संत असेल त्याच्या पायापाशी असतो. म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे जास झालो त्यांचा. काय सांगतात? अनुभव आहे. अनुभव ही खात्री. तसं एकनिष्ठ भाव केला त्या यानं कोण? गजराजानं, हत्तीनं. म्हणून प्रभू आहे हा केसरचा. आणि प्राण्यासाठी भगवान येतो, पशुसाठी येतो, मग आणि माणसासाठी काय नाही. आणि पुन्हा पुन्हा नाही. शेवटची पाळी, शेवटची मनुष्य जन्म. मग त्याने त्वरित आपल्या हातातले सुदर्शन चक्र व त्या मकरावर टाकून त्या समारले आणि आपला भक्त गजराज याची सोडवणूक केली. तेव्हा गजराजाने त्या श्रीहरीच्या चरणावर नतमस्तक होऊन त्या भगवंताचे आभार मानले. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एका प्राणाची सुटका केली. आपण जिवंत माणसं आहोत. या देहात काही नाही कळत, सर्व काही कळत. याच्यासाठी आपण त्याचा पण उपकार मानला. ठोबळ मोठ्या भाषेत संत लोक म्हणतात, ज्याला कळतं ते म्हणतात, ज्याने दिले जे जाणं त्याचे करावे चिंतन. कहा बी करा, त्याला मर्यादा नाही, त्याला वेळ नाही. चलता राम पूजो यारो मिले आदिनाथ. चालतं तरी भगवंताचं नाव घेतं, तो त्याला स्वीकार आहे. असं नाही की बाबा भगवे कपडे घालावा, हे शान जटा वाढून घ्या, मी महाराज म्हणून, तसं म्हणून घेऊ नका. साधी भोळी भक्ती करा, साधी भोळी भक्ती करा, दयामाया करा. दुःख्याच्या आत्म्यावर थोडं आपलं मन लावा. आमचे महाराज म्हणतात, काय म्हणतात? तेवढं करा, पण बाकी काही करू नका. बाकी कोणतं काही करू नका. भला किसी का होता नहीं तो बुरा किसी का मत करना. काय म्हणले आमचे संत? भला किसी का होता नहीं तो बुरा किसी का मत करना. पत्र पुष्पाप बनते नहीं तो काटे बनकर नहीं छुपना. बाबांनो, शेवटची जन्माची पाळी आहे. माता मावल्यानो, शेवटचा जन्म आहे. कोटी रुपये दिले तर मिळणार नाही. मिळेल, पण कसं? संताची संगत करावं लागेल, आई वडिलाची सेवा करावं लागेल. घरात सासू सासरे जर वयवर्ध असेल तर आपली स्वतःची आई मानायची. पायान ढकलायचं नाही. उद्या पाळी तुम्हाला आहे. तुम्ही लेकरं जन्म घातले, मग ते फेडले लवकर करावं लागतं. हे कलियुगी. पहिल्यानं होतं करता करता दुपारीमध्ये काय या वर्षी केलं तर पुढच्या जन्माला करावं लागतं. आता ते नाही. तुरुदान महापण उधारदान पाप नपून. तर याच्यासाठीच संत मेळा असतो. आणि हे कळण्यासाठी नारायण महाराजांनी एवढा मोठा घटाटोप केलेला आहे. म्हणून संताचे उपकार आहे आणि संताची संगत करावा. वडील देण्याची आज्ञा पाळावी. आलेल्या माणसाला एक तांब्यात पाणी तरी द्यावा, कठोरवाणी न बोलू नये. भजन केल्यानं तर महाराज असतो, माळ घातल्याला महाराज असतो. पण पुन्हा एक गोष्ट सांगतो,
वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ त्याच्या गळा माळा सोनं माळकरी म्हणून घ्यायला नसतं ऑटोमॅटिक भगवान आपली कीर्ती दुनियात पसरतो. बाबा माणूस चांगला आहे, मावशी चांगली आहे, बहीण चांगली आहे, तसं वागावं.